एकदा ही पीनट कतली तुम्ही घरी केली ना, परत परत करणारच, गॅरंटी देऊन सांगते. नमस्कार, मी दीपाली. नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण सेम काजू कतली सारखी पीनट कतली घरी कशी करायची ते बघणार आहोत. आणि हो, चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचे, गॅस ऑन करायचा आहे. गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये आपल्याला 1 कप की नाही पीनट ॲड करायचे, शेंगदाणे. आणि कमी गॅसवर आपल्याला 8 ते 10 मिनिट की नाही भाजून घ्यायचे शेंगदाणे. छान प्रकारे की नाही शेंगदाणे आपले भाजले गेले पाहिजे. आता तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान प्रकारे भाजलेले आहेत. आता मी गॅस बंद केलेला आहे. आता काही वेळाकरता की नाही आपल्याला शेंगदाणे थंड होण्याकरता ठेवायचे. आणि शेंगदाणे जेव्हा थंड झाले ना, त्या शेंगदाण्याची पूर्ण छिलटे की नाही आपल्याला काढून घ्यायचे. आता मी थोड्या वेळासाठी शेंगदाणे थंड होण्याकरता ठेवले आणि सर्व की नाही शेंगदाण्याचे छिलटे मी काढून घेतलेले आहेत. आपल्याला हाताने की नाही चोळून पूर्ण छिलटे काढायचे. आपल्याला बिलकुल शेंगदाण्याला छिलटे नाही राहिले पाहिजे, तरच आपली सेम काजू कतली सारखीच पीनट कतली होणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता पूर्ण शेंगदाण्याचे छिलटे काढल्यानंतर मी काय केले, एक भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आपल्याला, 1 ते 2 ग्लास. आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला की नाही 1 तासाकरता की नाही शेंगदाणे भिजत घालायचेत आपल्याला. आता मी 1 तासाकरता हे शेंगदाणे भिजत घालते आणि 1 तासानंतर हे शेंगदाण्याची आपल्याला काजू कतली तयार करण्यासाठी घ्यायची. आपल्याला काय करायचे, ते शेंगदाणे की नाही एका चाळणीमध्ये पूर्ण चाळून घ्यायची, म्हणजे पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं. आणि एक मिक्सरचं जार घ्यायचं आणि त्यामध्ये की नाही पूर्ण ते पीनट आपल्याला ॲड करून द्यायचे. आणि त्यामध्येच आपल्याला साखर ॲड करायची आणि मिल्क पावडर. तर आता इथं काय करायचं, आपल्याला अर्धा कप की नाही मिल्क पावडर ॲड करायचं आणि परत की नाही साखर ॲड करायची. तर आता मी 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत, तर त्यामध्ये आपल्याला 1 कपला की नाही थोडी कमी साखर ॲड करायची. आता तुम्ही बघू शकता थोडी साखर मी साईडला ठेवलेली आहे. 1 कपला थोडी कमी आपल्याला त्या शेंगदाण्यामध्ये साखर ॲड करायची आणि 1 ते 2 टेबलस्पून की नाही आपल्याला पाणी ॲड करायचे आणि छान प्रकारे की नाही आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी छान प्रकारे की नाही मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे. एकदम स्मूथ असं आपलं पीनट कतलीचं बॅटर तयार झालेलं आहे. आता मी काय करते, हे जे पूर्ण की नाही आपल्याला पीनट कतलीचं बॅटर की नाही एका नॉनस्टिकच्या कढईमध्ये आपल्याला काढून घ्यायचं. आणि हो, शक्यतो की नाही पीनट कतली करताना की नाही तुम्ही नॉनस्टिकचाच वापर करा. त्यांनी काय होईल की आपलं जे पीनट कतलीचं बॅटर आहे ना, ते कढईला जास्त चिपकणार नाही त्याकरता. तर आता तुम्ही बघू शकता मी पूर्ण की नाही पीनट कतलीचं बॅटर की नाही त्या नॉनस्टिकच्या कढईमध्ये ॲड करून घेतलेलं आहे. आता मी कढई की नाही गॅसवर ठेवून देते आणि कमी गॅसवर की नाही आपल्याला काय करायचं, 20 ते 22 मिनिट हे बॅटर की नाही शिजू द्यायचं. जोपर्यंत कढईला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला छान प्रकारे शिजू द्यायचं. तर आता तुम्ही बघू शकता मी गॅस ऑन केलेला आहे. आता कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं बरं, कंटिन्यू मिक्स करत राहायचं. आपल्याला 1 मिनिट हे की नाही शिजताना साईडला जायचं नाही, नाहीतर खाली करपू शकते. आता त्यामध्ये की नाही मी फ्लेवर करता केवडा एसेन्सचे 2 ते 3 ड्रॉप ॲड करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये विलायची पावडर पण ॲड करू शकता, नाहीतर स्किप पण करू शकता. आता तुम्ही बघू शकता मी छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. आता स्टार्टिंगला की नाही थोडं पातळ होणार आहे बेटर आणि नंतर जसं जसं शिजत जाईल ना तसं तसं ते घट्ट होईल, कढईला सोडल्या जाईल. आता तुम्ही बघू शकता मी छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. आता कंटिन्यू आपल्याला 20 ते 22 मिनिट मिक्स करून घ्यायचे. आता एकूण की नाही 10 मिनिट झालेले आहेत. आता थोडं घट्ट झालेलं आहे. आता मी छान प्रकारे मिक्स करून घेते. जे साईडला लागलेलं आहे ना ते पण आपल्याला काढून छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आता 10 मिनिटानंतर काय करायचं, आपल्याला त्यामध्ये की नाही 1 ते 2 टेबलस्पून की नाही आपल्याला तूप ॲड करायचे. आता मी त्यामध्ये 1 टेबलस्पून तूप ॲड करून घेतले आणि परत छान प्रकारे की नाही मिक्स करून घेतले. तुम्ही बघू शकता आता तूप टाकल्याने एकदम छान प्रकारे की नाही कढईला सोडल्या जाईल. आता मी छान प्रकारे की नाही मिक्स करून घ्यायचं आणि मी तुम्हाला रिपीट सांगते की गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. फुल गॅसवर आपल्याला ही पीनट कतली बिलकुल करायची नाही आहे, नाहीतर आपली ही पीनट की नाही पूर्ण जी कतलीचं जे बेटर आहे ना ते पूर्ण करपल्या जाईल. त्याकरता एकदम कमी गॅसवर आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायचे. आता एकूण की नाही 18 मिनिटानंतर मी काय केलं, थोडं चेक केलं. एका प्लेटमध्ये असं आपल्याला घ्यायचं आणि नंतर की नाही थोडं हाताला लावून बघायचं चिटकायले का. तर तुम्ही बघू शकता मी थोडं हाताला घेऊन बघितलेलं आहे
तर एकदम परफेक्ट झालेलं आहे. एकूण मला 22 मिनिट लागलेले आहेत. छान प्रकारे हे पीनट कतलीचं बॅटर शिजल्या गेलेलं आहे. तर आता मी इथे काय केले, आणखीन 1 मिनिट ठेवलेला आहे आणि गॅस बंद करून टाकला. आणि काही वेळाकरता की नाही आपल्याला त्या कढईमध्येच थंड होण्याकरता ठेवायचे. आता इकून की नाही आपल्याला 10 मिनिटाकरता असंच थंड होण्याकरता ठेवायचे. म्हणजे जास्त पण आपल्याला थंड होऊ द्यायचं नाही, एकदम नॉर्मल गरम पाहिजे. तर आता थोडं थंड झालं ना तर आपल्याला काय करायचं, एक बटर पेपर घ्यायचा आणि त्या बटर पेपरवर की नाही आपल्याला थोडं तूप ॲड करायचं आणि छान प्रकारे की नाही हाताने आपल्याला ते तूप की नाही पूर्ण बटर पेपरला लावून घ्यायचे. आणि त्यावरच आपल्याला की नाही ते कतलीचं जे पीनट कतलीचं आपण जे बेटर शिजवून घेतलं ना ते ॲड करून घ्यायचं. आणि छान प्रकारे की नाही स्टॅटिंगला आपल्याला दाबून घ्यायचं त्या बटर पेपरनी, म्हणजे छान आणखीन थंड करून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आता त्या चमच्याला लागलेला पीनट कतलीचा जे डो आहे ना ते छान प्रकारे आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे त्या चमच्याच्या. आणि छान प्रकारे की नाही आपल्याला ते दाबून घ्यायचं आहे बटर पेपरनी, म्हणजे छान प्रकारे थंड करून घ्यायचे. जास्त पण थंड नाही करायचं, नाहीतर आपल्याला ती पीनट कतली की नाही जेव्हा आपण लाटतो ना तेव्हा आपल्याला हार्ड जाईल त्याकरता. आता मी काय केले, पहिले की नाही त्या बटर पेपरवर असं एका जाग्यावर की नाही डो तयार करून घेतलाय, बॉल ठेवून घेतल्यासारखा घेतलाय. आणि नंतर आपल्याला काय करायचं, एक बटर पेपर उचलायचा आणि परत त्यावर दाबायचा. परत दुसरा बटर पेपर, म्हणजे ते बटर पेपरचे जे कोपरे आहेत ना ते ठेवून आपल्याला असे दाबून छान थंड करून घ्यायचे. तर आता तुम्ही बघू शकता छान प्रकारे पीनट कतलीचा डो तयार झालेला आहे. छान प्रकारे थंड पण झालेला आहे. आता मी हे बटर पेपर साईडला टाकून देते. आता आपल्याला काय करायचं, हातावर की नाही असा गोल तयार करून घ्यायचा आहे बॉल आणि दुसऱ्या बटर पेपरवर ठेवून परत त्यावर दुसरा बटर पेपर ठेवून आपल्याला लाटून घ्यायचे. तर पहिले काय करायचे, त्या बटर पेपरला की नाही थोडं तूप लावून घ्यायचे आणि नंतरच हे आपल्याला बॉल त्या बटर पेपरवर ठेवायचा आहे. तर छान प्रकारे की नाही थंड झालेला आहे. आता त्या बटर पेपरला की नाही मी पहिले थोडं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यावर आपल्याला डो ठेवायचा आहे. आणि परत जे वर आपण बटर पेपर ठेवणार आहेत ना त्याला पण आपल्याला थोडं तूप लावून घ्यायचं. त्याने काय होईल की जे पीनट कतलीचा डो आहे ना त्याला बटर पेपर चिपकणार नाही, त्याकरता आपल्याला करायचे. आणि हलक्या हलक्या हाताने की नाही आपल्याला ती पोळी लाटून घ्यायची, म्हणजे पोळीसारखी आपल्याला लाटून घ्यायची, जास्त पातळ नाही लाटायची. जी शंकरपाळे आपण करतो ना सेम तशाच पद्धतीने आपल्याला तेवढी साईज ठेवायची, आपल्याला जास्त पातळ नाही लाटायची. मी रिपीट सांगते. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे की नाही मी पूर्ण त्या पीनट कतलीच्या डोची मी पोळी तयार करून घेतलेली आहे. छान प्रकारे आपल्याला गोल लाटून घ्यायची. आता ते वरचा जे बटर पेपर आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता हे बटर पेपर की नाही एकदम सावकाश काढा, गडबड बिलकुल करू नका. आता हे बटर पेपर काढला ना तर आपल्याला काय करायचे, 1 ते 2 की नाही आपल्याला त्यावर की नाही थोडं लाटून घ्यायचे. 1-2 बेलने मारायचे म्हणजे असे नाही मारायचे. आपल्याला हलकी हलकी पोळी लाटल्यासारखं लाटून घ्यायचे. पहिले त्या बेलण्याला की नाही थोडं तूप लावून घ्या. आता तुम्ही बघू शकता आता छान प्रकारे की नाही मी पीनट कतलीची की नाही पोळी लाटून घेतलेली आहे. आता त्यावर की नाही तुम्ही आवडीनुसार की नाही सिल्वर वर्क पण तुम्ही त्यावर लावू शकता. आता मी सेम टू सेम काजू कतली सारखी दिसण्यासाठी मी काय करणार आहे, त्यावर की नाही सिल्वर वर्क लावणार आहे. आता त्यावर आपण सिल्वर वर्क लावली ना तर आपल्याला काय करायचं, 20 मिनटाकरता की नाही सेट होण्याकरता ठेवायचं. आणि 20 मिनटं झाल्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायची. जशी आपण नॉर्मल काजू कतली कट करतो ना सेम तशाच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या. तर आता मी 20 मिनटानंतर की नाही कतली की नाही कट करून घेत आहे. आणि हो, जेव्हा तुम्ही पीनट कतली कट केली ना आणि कट करून एका प्लेटमध्ये गार्निश करताना तर तेव्हा तुम्हाला बिलकुल विश्वास बसणार नाही की तुम्ही ही पीनटपासून इतकी मस्त कतली तयार करता. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि आता तर खास नवीन वर्ष लागत आहे 1-2 दिवसावर, मग ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तर आता तुम्ही बघू शकता छान प्रकारे मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत, कट करून घेतलेल्या आहेत. आणि हो, जेव्हा तुम्ही पीनट कतलीच्या वड्या कट करताना तेव्हा की नाही आपल्याला जास्त जाड नाही ठेवायच्या आणि जास्त पातळ पण नाही ठेवायच्या. जे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना वडी तुम्हाला हातात घेऊन सेम तशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण कतली की नाही करून घ्यायची. आता मी एका प्लेटमध्ये कतली काढून घेतलेली आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.